जय श्री माताजी. आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की सर्व प्रकारची हीलिंग, सर्व प्रकारची क्युअरिंग ही फक्त चैतन्य लहरीमुळेच होत असते. आणि श्री माताजींचे ऑडिओज, व्हिडिओज हे सर्व जे आहेत हे अनंत चैतन्याचा साठा आहेत. आणि जेव्हा आपण त्यांना ऐकतो, जेव्हा आपण त्या फोटोचं पूजन करत असतो, त्याला गुलाब पाण्याने पुसतो, त्याला कुमकुम वाहतो, तेव्हा आपल्यामध्ये एका प्रकारची कृतज्ञता, एका प्रकारचं ग्रॅटिट्यूड तयार होतं आणि तो आपल्या ॲटिट्यूडला ठीक करतो आणि हळूहळू आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होऊ लागतात. असं म्हटलेलं आहे की कुंडलिनी जी आहे हे सिक्रेट नॉलेज आहे आणि सगळ्यात मोठं सिक्रेट काय आहे, पॉझिटिव्हिटीकडे पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होणार आणि नेगेटिव्हिटीकडे नेगेटिव्हिटी अट्रॅक्ट होणार. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असणं विषय वेगळा असतो आणि आपण स्वतः एक प्रॉब्लेम असणं विषय वेगळा असतो. तर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचे आहेत, चेंजेस घडवायचे आहेत आणि ते घडवत असताना सर्वात मोठा सपोर्ट सिस्टम म्हणजे चैतन्य लहरी असतात. आता आपल्याला चैतन्य लहरी कशा जाणवतात, त्या आपल्याला जेव्हा आपण श्रीमाताजींना समर्पित होतो, जेव्हा आपण म्हणतो की हो बाबा, परमेश्वरी शक्ती आहे आणि त्या परमेश्वरी शक्तीच्या कृपेत माझे सर्व प्रश्न सुटणार आहेत, सर्व ठीक होणार आहे. जेव्हा आपल्यामध्ये ती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा श्रीमाताजीमध्ये असलेली सुद्धा, त्या फोटोग्राफमध्ये असलेली सुद्धा सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करू लागते. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जर आपण काही चुकीची कामं करतो आहे, अयोग्य वागतो आहे, व्यसनाधीन होतो आहे, नाही त्या उलट्या पुलट्या कामांमध्ये आहोत किंवा आपल्या मनामध्ये आपण मेंटल हायजीन ठेवत नाही आहे, म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये आपण काही विचित्र प्रकारचे लो एनर्जी फ्रिक्वेन्सीचे विचार ठेवतो आहे, तेव्हा आपल्यामध्ये चैतन्य लहरी काम करत नाहीत. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की परमेश्वराच्या ज्या चैतन्य लहरी आहेत त्या अतिशय दयावान आहेत, अतिशय कृपाळू आहेत आणि त्यांच्यामध्ये चैतन्य लहरींमध्ये स्वतःची सोचण्या, समजण्याची, बघण्याची ताकद असते. पण जेव्हा आपण सहज धर्मांचं पालन करतो, जेव्हा आपण स्वतःमध्ये ते विश्व निर्मल धर्माच्या सगळ्या नियमांचं पालन करतो, तेव्हा आपल्यामधल्या चैतन्य लहरींचा प्रवाह वाढतो. आता विश्व म्हणजे काय? युनिवर्स म्हणजे मी नाही, अहंकाराचं समर्पण. निर्मल म्हणजे काय? पवित्रता म्हणजे शुद्ध इच्छा, चांगल्या गोष्टी, सकारात्मकता, सात्विकता. आणि धर्म म्हणजे काय? जिम्मेदारी, प्रिन्सिपल्स ऑफ राईट अँड रॉंग. जेव्हा आपण ह्या नियमांचं पालन करतो तेव्हा आपल्यामधल्या चैतन्य लहरींचा प्रवाह वाढतो. आणि आपल्याला हे एक लक्षात घ्यायचं आहे की काय केल्याने आपल्यातले व्हायब्रेशन्स वाढणार आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्यातले व्हायब्रेशन्स ध्यान केल्याने वाढणार आहेत. आणि ध्यान करण्यासाठी आपल्याला या आध्यात्मिक स्थानापासून त्या आध्यात्मिक स्थानावर जायची गरज नाही, इथून तिथे कार्यक्रमांमध्ये फिरायची गरज नाही. बऱ्याच वेळेस असं असतं की आपण स्वतः आळशी असतो, आपण स्वतः जिम्मेदारी घेत नसतो, आपण स्वतः नेगेटिव्ह विचार करणारी खुंशी माणसं असतो आणि मग आपण काय करतो, प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे म्हणून ह्या कार्यक्रमातून त्या कार्यक्रमात, त्या ठिकाणातून त्या ठिकाणात, या मंदिरातून त्या मंदिरात, ह्या काउन्सिलरकडून त्या काउन्सिलरकडे. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जर आपण स्वतःचा चष्मा बदलला तर बरेचसे प्रश्न सुटलेले असतात. आणि ही क्रिया करण्यासाठी सर्वात आवश्यक आहे ध्यान करणं. आपल्या सगळ्या प्रश्नांचे सोल्युशन फक्त ध्यानात आहे. कारण की जेव्हा आपण ध्यान करतो तर आपल्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, आपली बुद्धी शांत होते, आपल्यामधलं सगळं स्ट्रेस कमी होतं. रोज आपण फक्त एक 20 मिनटंसुद्धा बसलो एका शांत ठिकाणी आणि संपूर्ण आपलं चित्त आपल्या श्वसनक्रियेवर ठेवलं, श्वास येतोय, श्वास जातोय, हळूहळू आपल्या लक्षात येतं की आपल्या डोक्यातले विचार खाली येतात, आपल्यामध्ये निर्विचारिता प्रस्थापित होते आणि आपलं फोकस, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आजच्या काळामध्ये इतके लेक्चर्स, इतके CDs, इतके ट्रीटमेंट्स, इतके हीलर्स, इतके काउन्सिलर्स आलेत. पण मला आठवतं एक काळ होता की श्रीमाताजींचा फोटोसुद्धा अवेलेबल होत नव्हता.
तेव्हा लोक फक्त भिंतीजवळ एक दिवा लावायचे, रोज अर्धा तास श्री माताजींचं नामस्मरण करायचे, ओम नमो भगवते श्री निर्मला देव्ये नमो नमः, आणि रोज अर्धा तास एका ठिकाणी अगदी शांत बसायचे आणि लोक पूर्णतया ठीक व्हायचे. आज आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ह्या मंदिरातून त्या मंदिरात, ठीक आहे, सगळे मंदिर सत्य आहेत का? कारण की त्याच्यामध्ये आदिशक्ती सतीच्या शरीराचे पडलेले अवयव आहे. पण जेव्हा आपण श्रीमाताजींची प्रतिमा बघतो तर तो पूर्ण अवतार असल्यामुळे सगळ्या शक्तिपीठांचं एक स्वरूप समोर असतं. आणि आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जे आपण अन्नपदार्थ खातो तर त्याच्यामध्ये पण आपल्याला हाय व्हायब्रेशनल फूड्स खायचे आहेत. म्हणजे आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी खायच्या आहेत ज्याने आपल्या शरीरातली प्राणशक्ती, चैतन्य शक्ती वाढेल. आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की कोणतंही औषध आहे, एखाद्या डेड बॉडीला तुम्ही खायला द्या, ती डेड बॉडी ठीक होत नाही. पण एखाद्या जिवंत माणसाला तुम्ही पाणी पाजा, त्याच्या बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्याच्या युरिनमधली सगळी घाण, त्याची ब्लॅडर स्वच्छ होते आणि तो लगेच ठीक होतो. तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जे आपण अन्नपदार्थ खाणार आहे त्याने आपल्यामधली प्राणिक एनर्जी, आपल्यामधले प्राण वाढवले पाहिजेत. तर आपल्याला डेड फूड्स नाही खायचे आहेत ज्याच्यामध्ये खूप जास्त मांस मच्छी खाणे, आपल्यापेक्षाही मोठ्या मोठ्या प्राण्यांचं मांस खाणे, खूप जास्त तळलेलं खाणे, खूप जास्त प्रोसेस्ड जेवण करणे. तर ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं, आपल्या शरीरातली प्राणिक एनर्जी, आपल्या शरीरातला चैतन्य लहरीचा प्रवाह लो होतो. आपण काय घ्यायचं आहे, ऑर्गॅनिक फ्रूट्स घ्यायचे आहेत, व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत, फळभाज्या घ्यायच्या आहेत, सगळ्या प्रकारचे स्प्राउट्स घ्यायचे आहेत. तर ह्या सगळ्या अंकुरित अन्नाने आपल्यामधलेही अंकुर, आपल्यामधली ही कुंडलिनी शक्ती, पॉझिटिव्ह एनर्जी अंकुरित होते. आणि जितकं जास्त आपण चैतन्यमय जल घेतो, एनर्जाइज्ड वॉटर घेतो, ते पण आपल्याला खूप जास्त हील करतं. पण आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पण ते आपले इमोशन्स ॲब्झॉर्ब करतं. मी ठीक होत नाही आहे, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे, हा मनात भाव, आणि तोंडामध्ये अन्नपूर्णेचा मंत्र, पण त्याच्यातून पूर्णत्व नाही तर ती अन्नपूर्णा प्रसन्न होणार नाही. मी सुखी आहे, समृद्ध आहे, यशस्वी आहे हे म्हणून जेव्हा आपण ध्यानात बसतो, जेव्हा हे म्हणून आपण त्या पूर्णत्वाकडे जातो, तेव्हा ते अन्न पूर्णत्वाला जातं आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म होतं. दुसरी गोष्ट ही की आपण जे ऐकतो ते आपल्या मनामध्ये कुठेतरी उतरत असतं. म्हणून कोणत्याही प्रकारची एका सहयोगीने दुसऱ्या सहयोगीची केलेली निंदा ऐकू नये, इथून तिथे झालेल्या गॉसिप्स ऐकू नये. ऑफिसमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये ज्या गोष्टी नेगेटिव्ह आहेत त्या गोष्टी बघूही नये आणि ऐकूही नये, कारण की ह्या सगळ्या क्रियेतून आपल्यामधल्या चैतन्य लहरीचा प्रवाह अतिशय गायब होऊन जातो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय लक्षात घ्यायची आहे की आपल्याला जास्तीत जास्त संगीत ऐकायचं आहे, जास्तीत जास्त अशा गोष्टी ऐकायच्या आहेत ज्या आपल्याला पॉझिटिव्हली मोटिवेट करतात, आपल्यामधली एनर्जी फ्रिक्वेन्सी हाय करतात. पण आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की दिवस रात्र यूट्यूबवर काहीतरी ऐकल्याने डोकं खराब होतं. म्हणून आपण कमीत कमी माइंड फीड घ्यावा आणि चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीतला घ्यावा. 10 गोष्टी खाण्यापेक्षा एकच गोष्ट खावी, एकच गोष्ट ऐकावी, पण ती योग्य ऐकावी. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा आपण हे संगीत ऐकतो तेव्हा आपल्या शरीरातली एनर्जी लेवल हाय होते, आपल्या मनातलं दुःख कमी होतं आणि आपण आनंद स्थितीमध्ये जातो, आपल्यामधली व्हायब्रेशनल एनर्जी वाढते. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्यातली पॉझिटिव्ह इमोशन्स वाढतात. दुसरी जी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे की निसर्गच साक्षात परमेश्वर आहे. परमेश्वराची साकार स्वरूप जे आपणसुद्धा आहोत ते म्हणजे निसर्ग. तर आपल्याला बाहेर जायचं आहे, निसर्गात जायचं आहे, झाडांमध्ये जायचं आहे, पानांमध्ये जायचं आहे, फ्रेश एअर स्वतःमध्ये ब्रीथ करायचं आहे आणि सूर्यकिरणांमध्ये थोडीशी वॉकिंग करायची आहे, कोवळं ऊन घ्यावं, त्याने शरीरातला विटॅमिन डी वाढतो, बी कॉम्प्लेक्सचा ॲब्झॉर्प्शन होतो. 1-1.5 तासासाठी तो मोबाईल घरीच सोडून जावं आणि स्वतःला त्या निसर्गामध्ये रममान करावं. आपल्या पायातली चप्पल काढून आपण काही वेळेस त्या मातीत चालावं. जे आपण मातीतून आलो आहे ते आपण परत त्याच मातीत जाणार आहे याचा अनुभव करून जीवनाच्या प्रेमाला समजून स्वतःला नम्रतेत स्थिर करावं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे की शुक्राना म्हणजे थँकफुल असणे.
आपल्यामध्ये काउंट युअर ब्लेसिंग्स, म्हणजे आपल्याला जे देवाने दिलं आहे ते आपल्या मोजणीतच नसतं. जे दुसऱ्याच्या ताटात आहे तोच लाडू आपल्याला गोड वाटत असतो. तर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये जर आपण गेलो तर आपली लेफ्ट साईड खराब होणार, आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही नष्ट होणार. असं जर आपल्यामध्ये होत राहिलं तर आपण थँकफुल नसतो परमेश्वराला. त्याने आपले व्हायब्रेशन्स कमी होतात. आपल्यामध्ये जेव्हा आपण श्री माताजींना थँक्यू म्हणतो, जेव्हा आपण जे काही आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे त्याच्यासाठी आपण परमेश्वराशी कृतज्ञता ठेवतो, तेव्हा आपल्यातले सगळे नेगेटिव्ह इमोशन्स ब्लॉक होतात. आपल्यामध्ये ही कृतज्ञताची जी सवय आहे ती आपल्या रोजी जीवनामध्ये आपल्याला घालायची आहे. जेव्हा आपण एक कागद घेणार, एक 5 गोष्टी लिहून काढायच्या ज्या आपल्या आयुष्यात चांगल्या आहेत आणि रोज रात्री श्री माताजींना थँक्यू म्हणायचं की आई, तुमच्या कृपेमध्ये मी सुखी आहे, समाधानी आहे, समृद्ध आहे. आणि हे म्हणून जर आपण झोपलो तर आपल्यातले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढतात. ही सगळ्यात मोठी जादू आहे, ही सगळ्यात मोठी विद्या आहे, जी निर्मल विद्या, शुद्ध विद्या, म्हणजे काय, स्वतःचं चित्त हाय फ्रिक्वेन्सी एनर्जीमध्ये ठेवणं. दुसरी गोष्ट अशी की ज्यांना व्हायब्रेशन जाणवत नाही ते काय करू शकतात, थोडंसं नारळाचं तेल व्हायब्रेट करून स्वतःच्या हाताने स्वतःची मालिश करणे. त्याच्यानंतर विशुद्धी चक्राला ठीक करणे. बऱ्याच वेळेस कसं होतं, विशुद्धी चक्र म्हणजे आपल्यामधला आरसा आहे. जेव्हा आपण एखाद्या बंद कमऱ्यात असतो तेव्हा आपल्या डोक्यात काय चालतं, जेव्हा आपल्याला कोणी बघत नाही तेव्हा आपल्या आतमध्ये काय चालतं, आपण मनातल्या मनात काय बोलतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या खरं म्हणजे सत्यस्थितीला आपल्याला नेतात. त्याने आपलं विशुद्धी चक्र ठीक होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला आपल्या नाकामध्ये घी कापूर सोडायचं आहे आणि जर घी कापूर सहन होत नसेल तर कोकोनट ऑइल सोडा किंवा अणू तेल जे असतात ते पण, म्हणजे इंटरनल ड्रायनेससुद्धा गेला तर नर्वसनेस कमी होतो. बऱ्याचशा लोकांना एक वेगळ्याच प्रकारचा नर्वसनेस असतो. तर तो नर्वसनेस जो आहे, तो डिस्टर्बनेस जो आहे, तो व्हायब्रेटेड ऑइलने स्वतःला मालिश केल्याने खूप स्थितीवर कमी होतो आणि व्हायब्रेशन्सचा फ्लो वाढतो. कलेक्टिव्हिटीमध्ये गेल्याने पण खूप साऱ्या गोष्टी सॉर्ट आऊट होतात. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की बरीचशी लोकं आहेत या कार्यक्रमातून त्या कार्यक्रमात, त्या कार्यक्रमातून त्या कार्यक्रमात, ह्या मंदिरातून त्या मंदिरात, त्या मंदिरातून ह्या मंदिरात, ह्या काउन्सिलरकडून त्या काउन्सिलरकडे. पण हे का होतं आहे, कारण की आपल्याला टुरिस्ट व्हायची सवय लागली. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व नाही करायचा आहे, कारण की आपल्याला स्वतःला मेहनत करायची नाही आहे. स्वतःच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या ठीक करायच्या नाही आहेत. मग आपण काय करतो, काय झालं, मुलगा आजारी आहे, मग मुलाच्या नावाखाली इथून तिथे तिथून तिथे आपण स्वतःला फसवत फिरत असतो. तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला स्वतःला नाही फसवायचं आहे. आपल्याला स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा घ्यायची आहे. आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की श्रीमाताजी आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व करतील. परमेश्वर आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, ह्या सर्व समस्यांचं समाधान करणार आहेत. पण त्यांना असं वाटलं नाही पाहिजे ना की ही लोकं आपल्याकडे का येतात, बाबा आम्हाला पैसा भेटू द्या, आमचे प्रॉब्लेम सॉल्व होऊ द्या, आमच्या जॉबचं सॉर्ट आऊट होऊ द्या. देवाला असं नाही वाटलं पाहिजे की बाबा मला आले, लुटायला आले आता हे. तर ह्या स्थितीमध्ये का नाही असलं पाहिजे, कारण की जेव्हा आपल्या मनात हे विचार असतात दुःखाचे, कष्टाचे, किंवा स्वतः काहीतरी करून दाखवण्याचे किंवा काहीतरी बदलण्याचे, तर हे सगळे काय आहेत, लो एनर्जी फ्रिक्वेन्सीचे विचार आहेत. जेव्हा आपण हृदयामध्ये परमेश्वराला ठेवतो की त्वमेका शरणम भवानी, श्रीमाती तुम्हाला सोडून दुसरं काहीच नाही आणि कुणीच नाही, पण ह्याचाही अर्थ वेगळ्या दिशेने घेतला जातो की लोक म्हणतात हां ते सहयोगी नाही आहेत तर त्यांच्याशी आपण हेट करतो आहे किंवा लोकांशी काही वाईट वागतो आहे किंवा बाबा ते वेगळंच काहीतरी करतात, हेच करतात, तेच. पण मग हे काय आहे, हे निरनिराळे तरीके आहेत लोकांशी नफरत करण्याचे. आणि जिकडे नफरत आहे, जिकडे घृणा आहे, जिकडे राग आहे, तिकडे परमेश्वरी शक्ती नाही. तर आपल्याला ही गोष्ट अतिशय लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपल्याला स्वतःची लाज वाटते तेव्हा आपण अगदी निम्न स्थितीला, त्याच्यावर थोडी स्थिती आपली ठीक होते जेव्हा आपल्याला वाटतं अरे माझं चुकलं. त्याच्यानंतर अजून थोडी स्थिती कधी ठीक होते, अरे त्याच्याशी बिचाऱ्याशी इतकं वाईट झालं आहे. त्याच्यापेक्षा अजून स्थिती केव्हा ठीक होते, अरे मी दुःखी आहे. मग त्याच्यानंतर बाबा मला भीती वाटते. मग त्याच्यानंतर मला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे.
मग त्याच्यानंतर राग, त्याच्यानंतर मी लई शहाणा आहे, मी फक्त जे योग्य आहे तेच करतो, हे बाकीचं सगळं चिल्लर ज्ञान मला नको. तर हे सगळं लो एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण आत्मविश्वास घेतो, स्वतःला म्हणतो की आपण करून दाखवूया, आपण असं म्हणतो की काही नाही, वाईट पण आहे, चांगलं पण आहे, पण आपल्याला न्यूट्रल राहायचं आहे. त्याच्यानंतर काहीतरी एक आपण शुद्ध इच्छा की काहीतरी करूया, ट्रान्सफॉर्मेशन करूया. आपण एक्सेप्ट करतो की हां बाबा, हे माझं थोडंसं चुकतं आहे. मी माझ्या एखादं आता मी एक ड्रामा तयार केला आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतःला फसवतो आहे. मग त्याच्यानंतर हे का ते का, हे सगळं पण थोडं लो एनर्जी फ्रिक्वेन्सी. आणि सगळ्यात हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी काय, जेव्हा आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो, घरातल्यांवर प्रेम करतो, त्याच्यापेक्षाही अजून हाय फ्रिक्वेन्सी काय, की आपण नेहमी खुश राहतो. त्याच्यापेक्षा अजून हाय फ्रिक्वेन्सी काय, की आपण नेहमी आनंदात राहतो. आणि त्याच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सी काय, जेव्हा आपण परमेश्वराच्या भक्तीत स्वतःच्या चित्ताला एकाग्र ठेवतो. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की कोणत्याही प्रकारचे मॅजिक किंवा कोणत्याही प्रकारचा चमत्कार आपलं भलं करू शकत नाही, कोणताही देव आपलं भलं करू शकत नाही, जोपर्यंत तो देव आपल्या बुद्धीत नाही. जोपर्यंत आपल्या सहस्त्रारात श्रीमाताजी आणि फक्त श्रीमाताजी नाही, जेव्हापर्यंत आपली बुद्धी संपूर्ण त्या परमेश्वराला समर्पित नाही, तोपर्यंत जगातली कोणतीही गोष्ट आपलं कल्याण करू शकत नाही. तर आपल्याला नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे, जर आपल्याला स्वतःमधले व्हायब्रेशन्स वाढायचे आहेत, तर आपल्याला आपल्या कॉन्शियसनेसला, आपल्या अनुभूतीला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. जय श्री माताजी. थँक्यू.